नायट्रोजन सायकल आपण स्टडी केलं. आता इथं काय दिलेलं आहे पहा. डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स इनटू अमोनिया इज अमोनिफिकेशन. सम ऑफ द अमोनिया व्होलाटाइज अँड री-एंटर्स द ॲटमॉस्फेरिक, त्याला आपण काय म्हणतो, डिनायट्रिफिकेशन. But most of oxidized into nitrate by soil nitrifying bacteria, Nitrosomonas, Nitrococcus, Nitrobacter, आणि अशा प्रकारे NO2 आणि NO3 हे नायट्रोजनचे ऑक्साइड्स तयार होतात. नायट्रिफिकेशन त्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्लांट ॲब्सॉर्ब नायट्रेट अँड ट्रान्सपोर्टेड टू लीव्ज. इन लीव्ज इट इज रिड्यूस्ड टू फॉर्म अमोनिया. हे नायट्रोजनचे जे ऑक्साइड्स आहेत NO3 मायनस, त्या फॉर्ममध्ये प्लांट ॲब्सॉर्ब करणार NH4 प्लस. या फॉर्ममध्ये नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात प्लांट्स आणि शेवटी त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात लीव्जमध्ये. इट इज रिड्यूस्ड टू फॉर्म अमोनिया दॅट फायनली फॉर्म्स अमाइन ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड्स. नायट्रेट प्रेझेंट इन सॉइल आल्सो रिड्यूस्ड टू नायट्रोजन बाय प्रोसेस ऑफ डिनायट्रिफिकेशन. सुडोमोनास आणि थायोबॅसिलस सारख्या बॅक्टेरिया डिनायट्रिफिकेशन घडवून आणतात. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचंय बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इन डिटेल. It is a reduction of N2 to ammonia. Pre-atmospheric nitrogen microorganism फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करणे म्हणजेच बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. या प्रोसेसला डायॲझोट्रॉपी म्हणायचं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम डायॲझोट्रॉप्स आहेत. N ट्रिपल बॉन्ड N हा प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन नायट्रोजिनेसच्या प्रेझन्स मध्ये फिक्स केला जातो आणि अमोनिया तयार होतो. Very few organisms can utilize the nitrogen in the form of N2 in air. Only certain microorganisms have nitrogenase enzyme and capacity of fixation of pre-atmospheric nitrogen and convert it into ammonia. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सिंग करणारे जे डायॲझोट्रॉप्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, they are of two types like free living, जसं ॲझोटोबॅक्टर, ऑक्झोमोनास, डेरिक्झा, बायजर्निकिया. हे सर्व ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ते फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात, अमोनियामध्ये कन्व्हर्ट करतात आणि हा अमोनिया प्लांटला अवेलेबल होतो. त्याचबरोबर क्लोस्ट्रीडियम, क्लोरोबियम, रुडोस्पायरिलम, बॅसिलस अशा बॅक्टेरिया ॲनएरोबिक आहेत. या बॅक्टेरिया सुद्धा फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम नायट्रोजन फिक्स करून जे नॉन सिम्बायोटिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांना नायट्रोजन प्रोव्हाइड करतात. नॉन
नॉन लेग्युमिनस क्रॉप आहेत त्यांना यांचा फायदा होतो. त्याचबरोबर सियानोबॅक्टेरिया जसं ॲनाबिना, आझोला हे फ्री फ्लोटिंग फर्न आहे, पण ॲनाबिना त्याच्यामध्ये राहते. ॲनाबिना, नॉस्टॉक या बॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया फ्री लिव्हिंग पण आहेत. आणि ॲनाबिनाच्या काही स्पेसीज, आझोला जे फ्री फ्लोटिंग फर्न आहे, ॲझोला जे फ्री फ्लोटिंग फर्न आहे, या फर्न टेरिडोफाइट आहे. याच्या लीफच्या डॉर्सल साइडला कॅव्हिटीज असतात आणि त्या कॅव्हिटीज मध्ये ॲनाबिना आझोली नावाची बॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया राहते. मग इथं सिम्बायोटिक असोसिएशन असल्यामुळं असं आझोला जर आपण एक मोठा हौद केला, त्या हौदामध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये फ्री फ्लोटिंग फर्न आझोला वाढवलं आणि ते आझोला जर आपण राईस फील्डमध्ये टाकलं तर 30 to 50% पर्यंत राईस प्रोडक्शन, राईस यील्ड वाढलेलं आढळून आलं. तर अशा प्रकारे सियानोबॅक्टेरियाचा उपयोग आपण करू शकतो. त्याचबरोबर ॲनाबिना किंवा नॉस्टॉक they also have symbiotic association with roots of cycas called as corolide roots of cycas. सायकस मध्ये, सायकस हे जिम्नोस्पर्म आहे, त्याच्या करोलाइड रूट मध्ये सुद्धा या सियानोबॅक्टेरिया सिम्बायोटिकली राहतात आणि त्या प्लांटला नायट्रोजन प्रोव्हाइड करतात. त्याबरोबरच काही सिम्बायोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. फॉर एक्झाम्पल रायझोबियम, लेग्युमिनस प्लांटच्या पर्टिक्युलर स्पीसीज बरोबर असोसिएटेड असणाऱ्या रायझोबियम, पी प्लांट बरोबर वेगळी स्पीसीज असोसिएटेड आहे, ग्रॅम बरोबर वेगळी, अशा प्रत्येकाबरोबर वेगळे स्पीसीज आहेत. परंतु रायझोबियम शोज association, symbiotic association with roots of leguminous plants. त्यानंतर फ्रँकिया have association with alnus, गिंगो, कॅज्युरिना etc. Xanthomonas shows association with Addacia. अशा प्रकारचे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. दे फिक्स ॲटमॉस्फेरिक फ्री नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इनटू अमोनिया. मग ते लेग्युमिनस प्लांटला देणारे हे आहेत रायझोबियम सारखे, आणि बाकीचे नॉन लेग्युमिनस प्लांट साठी नायट्रोजन प्रोव्हाइड करणारे आहेत. इथं आपल्याला ॲझोटोबॅक्टर, ॲनाबिना, रुडोस्पायरिलम, त्यानंतर सियानोबॅक्टेरिया, रूट नोड्युल्स दिसतात. हे नोड्युल्स आणि त्याच्यामध्ये सापडणाऱ्या रायझोबिया बॅक्टेरिया. फोटोग्राफ अतिशय सुंदर आहेत. आता सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस कशी होते? लेग्युमिनस प्लांट रायझोबियम ही सॉइल बॅक्टेरिया आहे. ही सॉइल ग्रॅम निगेटिव्ह,
नॉन स्पोअर प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे. आणि ही रायझोबिया सॉइल मध्ये स्वतंत्र असताना नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. इट फिक्स नायट्रोजन when they are symbiotically present with roots of leguminous plants. हे लक्षात असू द्या. The rhizobium species rod-shaped in roots of legumes like alfalfa, sweet clover, sweet pea, lentils, garden pea, broad bean, clover beans. The most common association on root is as a nodule. Nodules तयार होतात. ही रायझोबियम नावाची बॅक्टेरिया आहे. रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. नॉन स्पोर प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे. लेग्युमिनस प्लांटच्या रूट बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन असणारी ही बॅक्टेरिया आहे. The microbes like Frankia also produces nitrogen fixing nodules on roots of non-leguminous plant. Now question may ask, रूट नोड्यूल बनवणारी रायझोबियम आहे लेग्युमिनस प्लांट मध्ये, पण नॉन लेग्युमिनस प्लांट मध्ये नोड्यूल कोण बनवतं? फ्रँकिया. नॉन लेग्युमिनस प्लांट लाईक अल्नस. Rhizobium and Frankia are free living in soil, but as a symbiotes can fix atmospheric nitrogen. तो रूट नोड्यूल जो दिसतो तो आपल्याला कसा दिसतो? रेड और पिंक कलरचा दिसतो, कारण त्याच्यामध्ये लेग हिमोग्लोबिन नावाचा कंपाऊंड आहे. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन या सिम्बायोटिक लेग्युमिनस प्लांट मध्ये कसं होतं ते बघूया. सुरुवातीला या ज्या सॉइल बॅक्टेरिया आहेत, समजा रायझोबियम बॅक्टेरिया, इथं रायझोबियम 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 बॅक्टेरिया आहेत सॉइल मध्ये. फर्स्ट दीज रायझोबिया गेट attracted towards root hair of leguminous plant only. मग तुम्ही म्हणाल बॅक्टेरियाला हे कसं समजतं की हे रूट दुसऱ्या प्लांटचे नसून लेग्युमिनस प्लांटचे रूट आहेत? हे कसं समजणार? बिकॉज these roots have particular type of protein called as lecithin protein. आणि लेसिटिन प्रोटीन असल्यामुळं या लेग्युमिनस प्लांटच्या रूट हेअर कडं या रायझोबिया अट्रॅक्ट होतात, ॲग्रिगेट होतात आणि त्यामुळं या रूट हेअर काय करतं? असं हुक लाईक स्ट्रक्चर बनवतं. त्याला आपण म्हणतो कर्लिंग. ऑफ रूट हेअर. कर्लिंग ऑफ रूट हेअर म्हणतो आपण त्याला. आणि या बॅक्टेरिया सगळ्या ॲग्रिगेट होतात, कर्लिंग होतं आणि या बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात आणि यांचा एक इन्फेक्शन थ्रेड तयार होतो. हा इन्फेक्शन थ्रेड तयार झालेला दाखवला इथं. इन्फेक्शन थ्रेड तयार होतो कॉर्टेक्स पर्यंत. त्यामुळं इथं आल्यानंतर या ज्या रूटच्या सेल्स आहेत त्यांच्याकडं एक नॉड जीन आहे आणि बॅक्टेरियाकडं पण एक नॉड जीन आहे. त्यामुळं या ठिकाणी
ग्रोथ हॉर्मोन्स किंवा काही तशा प्रकारचे केमिकल्स तयार केले जातात आणि हे केमिकल्स तयार झाल्यामुळं रूटच्या सेल्स ज्या आहेत त्या सेल्स काय होतात, मल्टिप्लाय होतात. कॉर्टिकल सेल्स ऑफ रूट अंडरगो मल्टिप्लिकेशन टू फॉर्म रूट नोड्यूल. त्यामुळं असा एक नोड्यूल तयार होतो. आणि या नोड्यूलच्या सेल्स ज्या आहेत या टेट्राप्लॉइड आहेत. नॉर्मल रूटच्या ज्या सेल्स असतात त्या डिप्लॉइड असतात, परंतु नोड्यूलच्या सेल्स मात्र टेट्राप्लॉइड तयार होतात. म्हणजे ही प्रोसेस म्हणजे काय, बॅक्टेरियांनी इन्फेक्शन केल्यानंतर या बॅक्टेरियासाठी प्लॅन्टनं घर बांधून दिलेलं आहे. त्या बॅक्टेरियाला राहण्याची, जेवणाची संपूर्ण सोय जिथं केली तो पार्ट म्हणजे रूट नोड्यूल. आता ही सोय केल्यानंतर ह्या बॅक्टेरिया काय करतील, मल्टिप्लाय होतील, मल्टिप्लिकेशन करतील. या बॅक्टेरिया मल्टिप्लिकेशन करतील आणि छोटे छोटे वेगवेगळ्या आकाराचे बॅक्टेरियॉइड तयार होतील. आणि असे 4 ते 6 बॅक्टेरियॉइड, 4 to 6 बॅक्टेरियॉइड च्या भोवती एक मेम्ब्रेन बनतं, त्याला म्हणायचं पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन. आणि या पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन मध्ये काय असतं तर लेग हिमोग्लोबिन आहे. कशासाठी आहे हे, तर या पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन मध्ये लेग हिमोग्लोबिन आहे. त्याच्या आत 4 ते 6 छोटेसे बॅक्टेरियॉइड्स आहेत. वाय सेप असेल, एल सेप असेल, वेगवेगळ्या आकाराचे बॅक्टेरियॉइड आहेत. आणि ऍक्च्युअल नायट्रोजन फिक्सेशन हेच बॅक्टेरियॉइड करणार आहेत. आणि नायट्रोजन फिक्सेशन साठी काय लागतं तर नायट्रोजिनेज एन्झाइम आहे. नायट्रोजिनेज एन्झाइमचा जीन या पेरीबॅक्टेरिया या बॅक्टेरियॉइड कडे आहे. त्या जीनला म्हणायचं नीफ जीन. आणि नीफ जीन प्रोड्युसेस नायट्रोजिनेज एन्झाइम. आणि नायट्रोजिनेज एन्झाइम काम करण्यासाठी, वर्कसाठी काय लागतं, ॲनएरोबिक कंडिशन लागते. आणि इथं बाकीच्या ठिकाणी वातावरण तर ॲरोबिक आहे, परंतु नायट्रोजन फिक्सेशन साठी नायट्रोजिनेज एन्झाइम पाहिजे. ते ॲनएरोबिक कंडिशन मध्ये वर्क करतं. आणि म्हणून इथं येणारा ऑक्सिजन या पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन मध्ये ट्रॅप केला जातो. सो पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन हॅव लेग हिमोग्लोबिन which traps the oxygen and provide anaerobic condition for nitrogen fixation. So leg hemoglobin acts as an oxygen scavenger. Note down this point. त्या नायट्रोजिनेज एन्झाइमला ॲनएरोबिक कंडिशन प्रोव्हाइड करण्यासाठी पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन मध्ये लेग हिमोग्लोबिन आहे. ऑक्सिजन स्कॅव्हेंजर किंवा ऑक्सिजन ट्रॅप करण्याचं काम तिथं केलं जातं. अशा प्रकारे फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस या रायझोबियम मध्ये होते. द बॅक्टेरिया रिलीज्ड थ्रेड इनटू सेल्स अँड
लीड्स टू डिफरन्सिएशन ऑफ स्पेशल नायट्रोजन फिक्सिंग सेल्स. नोड्यूल्स बनतात. नोड्यूल एस्टॅब्लिशेस डायरेक्टली व्हॅस्क्युलर कनेक्शन विथ होस्ट, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स. The nodule contains nitrogenase enzyme and leg hemoglobin. नायट्रोजिनेज काय आहे? मॉलिब्डॅनम आणि आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. दॅट कॅटलाइज द कन्वर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू अमोनिया. द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. Now question may ask, first stable product of nitrogen fixation कोणता आहे? अमोनिया. अमोनिया synthesis needs high input of energy 8 ATP for each ammonia. एका अमोनियासाठी 8 ATP मॉलिक्यूल लागतात. It is obtained from respiration of host cell. होस्ट सेल ती एनर्जी सप्लाय करतं. आणि इक्वेशन काय? N2 प्लस 8 इलेक्ट्रॉन्स प्लस 8 H प्लस 16 ATP इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजिनेज मॉलिब्डॅनम आयर्न कंटेनिंग प्रोटीन. इट कन्वर्ट टू अमोनिया प्लस H2 प्लस 16 ADP प्लस 16 IP. इथं N2 फिक्स करण्यासाठी 8 प्रोटॉन 8 इलेक्ट्रॉन 16 ATP लागतात. नायट्रोजिनेज प्रोटीन जे आहे, एन्झाईम जे आहे त्याला. 2 अमोनियाचे मॉलिक्युल्स बनतात आणि मग इथं H2 पण रिलीज होणार आणि 16 ADP 16 IP रिलीज होणार. अशा प्रकारची प्रोसेस इथं होते. आता ही जी नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस आहे, ही डायग्राम तुम्हाला NCERT मध्ये दिलेली आहे. काय होतं बघूया आपण. हे एन्झाईम आहे. या एन्झाईम कडे ह्या 2 ऍक्टिव्ह साइट आहेत. नायट्रोजिनेज एन्झाईम आहे हे. याच्याकडे ह्या 2 ऍक्टिव्ह साइट आहेत. या एन्झाईमला जोडला जातो N ट्रिपल बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड N जोडला जाईल. आणि नंतर 2H प्लस त्याबरोबर जोडले जातील. 2H प्लस कंबाईन होणार आणि मग इथं NH आणि HN तयार होणार. पुन्हा 2H प्लस जोडणार, H2N NH2 तयार होणार. पुन्हा 2H प्लस ऍड होणार, रिडक्शन होणार, NH3 बनणार. आणि हा आयोनिक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, अमोनियाचा बॉन्ड जो आहे तो ब्रेक करण्यासाठी आणखी 2H प्लस इथं ऍड होतात आणि रिलीज पण होतात. ऍड पण होतात आणि रिलीज पण होतात. का तर हा अमोनियाचा जो बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. आणि ब्रेक केल्यानंतर पुन्हा 2H प्लस रिलीज होणार, एन्झाईम वेगळं होणार आणि 2 अमोनियाचे मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होतात. 2 अमोनियाचे मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारे नायट्रोजिनेज एन्झाईम काम करतं. इथं फोटोग्राफ पुन्हा एकदा त्या एन्झाईमचा पाहू शकता. पहा, हे नायट्रोजिनेज एन्झाईम आहे. नायट्रोजिनेज कंबाइन्स विथ N ट्रिपल बॉन्ड N. इथं त्याच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होणार. पुन्हा रिडक्शन फास्ट 2H प्लस ऍड होतात, H2N HN NH तयार होणार. पुन्हा 2H प्लस ऍड होणार, 2H प्लस ऍड होणार, H2N तयार होणार.
पुन्हा 2H प्लस ऍड होणार, रिडक्शन होणार, NH3 आणि NH3 दोन अमोनियाचे मॉलिक्यूल बनलेले आहेत. आता याचे जे केमिकल बॉन्ड आहेत ते केमिकल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी पुन्हा 2H प्लस घेतले जातात. हे बॉन्ड्स ब्रेक केले जातात आणि पुन्हा 2H प्लस रिलीज होतात. म्हणून इक्वेशन मध्ये जरी इथं बघा 2H 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 6H प्लस वापरलेत, पण इक्वेशन मध्ये देताना 8H प्लस दिलेत. ते कसं आलं? हे असं. हे 2H प्लस इथं कंबाईन होतात, बॉन्ड ब्रेक करतात आणि पुन्हा रिलीज होतात. आणि अशा प्रकारे एक अमोनियाचा मॉलिक्यूल रिलीज झाला, दुसरा अमोनियाचा मॉलिक्यूल रिलीज झाला, एन्झाईम नायट्रोजिनेज वेगळं झालं आणि या प्रोसेसला 8 प्रोटॉन्स 8 इलेक्ट्रॉन्स आणि 16 ATP एवढी एनर्जी वापरली जाते. क्वेश्चन विचारला जाईल, ही एनर्जी आली कुठून? तर होस्टच्या सेल्सकडे रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये तयार झालेली एनर्जी वापरलेली आहे. अशा प्रकारे नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस रायझोबियम मध्ये होते. Nitrogenase is highly sensitive to molecular oxygen, so it requires anaerobic condition to protect oxygen. Leg hemoglobin acts as an oxygen scavenger. आपण एक्सप्लेन केलंय. हे लेग हिमोग्लोबिन इथं दाखवलंय. These microbes lives as a aerobic condition under free living condition. Free living condition मध्ये असताना ते aerobic bacteria आहेत. Where nitrogen is not operation. नायट्रोजिनेस त्यावेळी काम करतच नाही, त्यामुळे फ्री स्टेट कंडिशन मध्ये या बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करत नाहीत. का? एरोबिक कंडिशन मध्ये राहतात. बट ड्यूरिंग नायट्रोजन फिक्सिंग इव्हेंट दे बिकम्स एनारोबिक टू प्रोटेक्ट नायट्रोजिनेस. देन लास्ट पॉइंट इज फेट ऑफ अमोनिया. जो नायट्रोजन अमोनिया तयार केला, फ्री एटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करून अमोनिया बनला. तो अमोनिया, इट इज अ फिजियोलॉजिकल pH. At physiological pH, ammonia is protonated to form NH4 ions. NH4 ions च्या फॉर्म मध्ये प्लांट ऍब्सॉर्ब करतात किंवा NO3 मायनस आयन्सच्या फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब करणार. मोस्ट ऑफ द प्लांट्स assimilate nitrate NH4 plus, but NH4 plus quite toxic to plants, so cannot accumulate in them. In plants, NH4 is used to synthesize amino acids by two ways. दोन प्रकारे अमिनो ऍसिड बनवण्यासाठी हा NH4 आयन्स वापरले जातात. रिडक्टिव्ह एमिनेशन आणि ट्रान्स एमिनेशन. रिडक्टिव्ह एमिनेशन आणि ट्रान्स एमिनेशनच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला पाहूया रिडक्टिव्ह एमिनेशन. म्हणजे रिडक्शन होत आहे, म्हणजे H2 ऍड होतात. इन दिस ammonia react with alpha ketoglutaric acid to form glutamic acid. Alpha ketoglutaric acid plus NH4 plus NADPH2 in presence of glutamate dehydrogenase enzyme, it produces first amino acid glutamate plus H2O plus NADP. पहिलं अमिनो ऍसिड बनवलं जातं ग्लुटामेट. दिस इज रिडक्टिव्ह एमिनेशन. ट्रान्स एमिनेशन मध्ये काय होतं? हा जो अमायनो ग्रुप आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो, त्याला आपण म्हणतो ट्रान्स एमिनेशन. इट इज अ ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप NH2 group from one amino acid to keto group of
amino acid, another amino acid, in presence of transaminase enzyme. एका अमिनो ऍसिड कडं अमिनो डोनार असलेल्या अमिनो ऍसिड कडं जो अमोनिया ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे, तो दुसऱ्या अमिनो ऍसिड कडं ट्रान्सफर केला जातो. इकडून इकडं आला. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? ट्रान्सॅमिनेज. देन ग्लुटामिक ऍसिड इज मेन अमिनो ऍसिड from which the transfer of amino group takes place and other amino acids formed is through the transamination. हे दुसरं अमिनो ऍसिड जे बनलेलं आहे ते एस्पार्टिक ऍसिड. ग्लुटामिक ऍसिड आणि एस्पार्टिक ऍसिड हे असे दोन महत्वाचे अमिनो ऍसिड इथं बेसिकली बनलेले आहेत. यांच्यापासूनच जवळजवळ 20 पैकी 17 अमिनो ऍसिड बनतात या प्रोसेसमध्ये. एस्पार्जिन आणि ग्लुटामाइन आर टू मोस्ट इम्पॉर्टंट अमिनो ऍसिड. म्हणजे एस्पार्जिन आणि ग्लुटामिक ऍसिड हे दोन असे महत्वाचे अमिनो ऍसिड इथं बनलेले आहेत की ज्यांच्यापासून मेजॉरिटी अमिनो ऍसिड बनतात. 17 अमिनो ऍसिड 20 पैकी बनतात. They are the structural part of proteins. They are formed from two amino acids, aspartic acid and glutamic acid. By addition of another amino group to each, the hydroxyl part of acid is replaced by another NH2 radical. सिन्स अमाइड्स, त्याबरोबर अमाइड म्हणजे डबल नायट्रोजन स्टोअर करण्यासाठी काय बनवलं जातं असा MCQ विचारला तर अमाइड फॉर्मेशन होतं. सिन्स अमाइड कंटेन मोर नायट्रोजन दॅन अमिनो ऍसिड, दे आर ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट ऑफ द प्लांट वाया झायलम वेसल्स. झायलमद्वारे दुसरीकडे अमाइड फॉर्मेशन साठी हे पाठवले जातात. In addition, along with the transpiration stream, nodule of some plants like soybean. सोयाबीन आपल्याला माहिती आहे, सोयाबीन मध्ये जे रूट नोड्युल्स तयार होतात, एक्सपोर्ट फिक्स्ड नायट्रोजन ॲज युराइड्स. जो फिक्स केलेला नायट्रोजन आहे तो एक्सपोर्ट करतात सोयाबीनचे प्लांट युराइडच्या फॉर्म मध्ये. These compounds also have particularly high nitrogen carbon ratio. शेवटी थँक यू व्हेरी मच. डीप मध्ये स्टडी करा. प्रत्येक आर्टिकल नीटच्या लेवलनं स्टडी करा. NCERT पेक्षा कितीतरी डीप लेवलला मी हे घेण्याचा, सिंपल लँग्वेज मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय. उद्देश असा आहे की प्रत्येकाला समजलं पाहिजे. स्लो शिकवण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाचा स्पीड सारखा नसतो. ज्यांचा स्पीड जास्त आहे ते या व्हिडिओचा स्पीड वाढवून तुम्ही ऐकू शकता. काही अडचण नाही, काही अडचण नाही. स्पीड तुमच्या पद्धतीनं ऍडजस्ट करू शकता. पण सुरुवातीला व्हिडिओ बनवताना स्पीड एकदम स्लो ठेवलेला आहे. का तर प्रत्येकाचं क्लिअर कट अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आणि जर डाऊट असतील तुमचे तर मला व्हॉट्सअपवर कळवत जावा. मी तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. नीटची तयारी केवळ यूट्यूबद्वारे होऊ शकते. आणि हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही कुठलंही लेक्चर पहा, तुम्हाला हे आपलं लेक्चर निश्चित सुपेरियर वाटेल याची मला खात्री आहे. आणि आपण सर्वजण मिळून नीटची चांगल्या प्रकारे तयारी करू